तर एका वेळेस बऱ्याच गोष्टी डोक्यात चालू लागल्या ना तर डोकं पण दुखायला लागतं आणि कुठल्या गोष्टीमध्ये मन पण लागत नाही. काल माझं तसंच झालं. आणि त्याच्यानंतर प्रिया आणि प्रक्षिता गेले होते बड्डेला. प्रक्षिताने तिचा नाश्ता जो आहे येत्या वेळेस सोबतच घेऊन आली. तिथं अर्धाच तिने खाल्ला होता. त्याच्यानंतर इथे मग महाराजांच्या प्रतिमेचं जे आहे ते पूजा करायला सांगितले लेकरांना. आम्ही पण केली, पण त्यांना पण थोडीशी सवय लागावाशी म्हणून दोघांना पण सांगितलं. आणि प्रियांचं बघून प्रक्षिताला तर करायचंच असतं. तर पूजा हे करून झाली आणि त्याच्यानंतर मला ना गोडधोडमध्ये सांज्याची पोळी बनवायची होती, जी की बऱ्याचदा मी खाल्लेली आहे पण बनवली कधीच नाही. त्या दिवशी अशीच मी इंस्टाग्रामवरती ती रील बघितली आणि सेव्ह करून ठेवला होता व्हिडिओ. रव्याचं सारण करून शिऱ्यासारखी त्याची स्टफिंग असते, काहीतरी अशी रेसिपी आहे ती. तर एकदा तरी मी ती पोळी बनवून बघणार आहे घरी. ह्यावेळेस थोडंसं डोकं हे दुखत होतं म्हणून तो प्लॅन मी कॅन्सल केला आणि फक्त इथे शेंगदाण्याची आणि गुळाचीच पोळी बनवायला घेतली. बाकी मग बऱ्याच जणींनी बऱ्याच काही गोष्टी शिवजयंती विशेष बनवल्या असतील. कमेंटमध्ये मला नक्की कळवा काय बनवलं होतं तुम्ही. तर माझा तर असा दिवस गेला कालचा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय.